Dear students, today we continue the numericals. Numerical number 78. You read this problem carefully. A stone dropped from the top of tower. मी तुम्हाला सांगितलं बेटा, dropped means initial velocity is equal to 0. Top of tower travels 35 meter in the last second. किती म्हणले बेटा 35 meter in the last second of its journey. The height of the tower is. What is to be determined here? Height of the tower is. So displacement during nth second of motion formula is Sn is equal to u plus a by 2 into 2n minus 1. nth second. आता ही किती दिले बेटा? Sn means 35 is equal to initial velocity 0 and body is dropped, वरून खाली सोडलेले आहे, म्हणजे किती येतं इथं g by 2 into 2 into n minus 1, 2 into n minus 1, and that is equal to 70 is equal to g10 into 2n minus 1, and this 0 gets cancelled. 2n minus 1 is equal to 7 and 2n is equal to 7 plus 1 is equal to 8, and therefore n is equal to 4 सेकंद. म्हणजे टोटल टाईम किती लागला? त्या स्टोनला वरून खाली पडण्यासाठी लागलेला जो टाईम आहे तो किती? 4 सेकंद आहे. तर 4 सेकंदामध्ये किती डिस्टन्स कवर्ड केलेला आहे? अकॉर्डिंग टू द सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन, S is equal to ut plus half at square. Body is falling down, minus h, and this is 0, minus 1 by 2 g into t square. T means what? 4 n, and so that is square here, and minus minus it becomes plus, and hence h is equal to 1 by 2 into 10 into 16, and that is equal to here कॅन्सल करा, 2 न या 10ला 5 येईल, आणि हाईट बरोबर आहे 16×80 मीटर. हाईट इज इक्वल टू 80 मीटर इज द रिझल्ट ऑफ धिस सम. पहा बेटा, न्यूमरिकल अत्यंत व्यवस्थित सॉल्व करायचा, आणि मग तुम्हाला त्यानंतर आता पुढचा जो न्यूमरिकल आहे तो दिलेला तुम्ही इथं जर पाहिलात तर काय येतं सांगा बरं? अ पार्टिकल इज थ्रोन. आता हे काय केलं आहे? थ्रोन वर्टिकली अपवर्ड्स. इफ इट्स वेलॉसिटी ॲट हाफ ऑफ द मॅक्झिमम हाईट इज 20 मीटर पर सेकंड, देन द मॅक्झिमम हाईट अटेन्ड बाय इट इज. पाय बेटा, इथं एक फिगर काढूया, तुम्हाला क्लिअर करून देतो. फिगर काढून म्हणजे आयडिया. इथं काय दिलेलं आहे? ही बॉडी जी आहे इथून थ्रो केलेली आहे, हे इनिशियल वेलॉसिटी अपवर्ड्स. इफ इट्स वेलॉसिटी ॲट हाफ ऑफ द मॅक्झिमम हाईट. आता इथून इथपर्यंतची जी हाईट दिलेली आहे त्याला आपण मॅक्झिमम हाईट एच आहे. याच्या अर्धी म्हणजे मिडलला, हां या मिडलला इथली वेलॉसिटी व्ही बरोबर किती दिलेलं आहे तुम्हाला? 20 मीटर पर सेकंद. आपण त्याला V1 म्हणतो, राईट. आणि इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती आहे? h/2 आहे. आणि मग इथून इथपर्यंत फायनल वेलॉसिटी इथं गेल्यानंतर काय होते? मोमेंटरीली बॉडी थांबते पार्टिकल, फायनल वेलॉसिटी त्याची 0 आली. देन मॅक्झिमम हाईट अटेन, तर h बरोबर किती आला ना? प्रॉब्लेम क्लिअर. आता डाटा आपण व्यवस्थितशीर पिकअप केलेला आहे, आणि मला वाटत आहे की तुम्ही लक्षातही घेतला असेल. आता कोणतं कायनेमॅटिकल यूज करायचं आहे? थर्ड कायनेमॅटिकल शिवाय आपल्याला इथं पर्याय नाही, टाईम दिलेला नाही, म्हणजे एकच कायनेमॅटिकल यूज करायचं आहे, थर्ड. आता पहिल्यांदा मी इथून इथपर्यंतचा यूज करतो. हां काय येईल? 2as इज इक्वल टू V1 स्क्वेअर मायनस फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी.
2 इंटू व्ही मीन्स जी. बॉडी खालून वर चाललेली आहे बेटा. जी निगेटिव्ह, एस निगेटिव्ह वर जात असेल तर फक्त जी निगेटिव्ह येतं, म्हणजे -2g आणि मी h/2 घेतो येथून इथपर्यंत इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी 20 इंटू 20 मायनस u स्क्वेअर. राईट. आता बेटा हे 2 आणि 2 कॅन्सल, -gh इज इक्वल टू किती आलं, हे 20 इंटू 20 हे -u स्क्वेअर. राईट. हां, आता पुढे काय येईल बेटा इथे, हे जे gh ची किंमत आहे, या gh ची किंमत जर घेतलात तुम्ही तर याला इकडे ट्रान्सफर करतो, gh इज इक्वल टू u स्क्वेअर -20 इंटू 20. राईट. आता तुमच्या इथं लक्षात आलं असेल तर u स्क्वेअरची किंमत येते 9 इंटू h प्लस 400. ही किंमत इक्वेशन फर्स्ट. हां, आता कुठून इथून इथपर्यंत कायनेमॅटिकल आपण यूज केलं बेटा. आता इथून सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर काय येतं, 2gh हे मायनस इथून इथपर्यंत, फायनल वेलॉसिटी 0 मायनस इनिशियल वेलॉसिटी u स्क्वेअर, -2gh इज इक्वल टू, आता हे मायनस मायनस प्लस होते दोन्हीकडे. तर हे इक्वेशन सेकंड जर तुम्ही घेतलात तर या दोन्ही इक्वेशनमध्ये काय, u स्क्वेअरची किंमत इक्वेट केलात तर 2gh इज इक्वल टू gh प्लस 400. राईट. आता 2gh मायनस gh इज इक्वल टू 400. तर gh इज इक्वल टू 400 आणि h इज इक्वल टू 400 डिवायडेड बाय g, दॅट इज 400 डिवाइड बाय g म्हणजे 10 अँड दॅट इज इक्वल टू 40 मीटर. आलं का. हाईट जी आली आपण वर्कआउट केली इथं ती हाईट आलेली आहे किती, 40 मीटर. किती आली हाईट ही, 40 मीटर. चला आता पुढे नेक्स्ट न्यूमरिकल. हां, आता नेक्स्ट न्यूमरिकल पुढचा 80 नंबर वाचावर. काय दिलेलं आहे, अ पार्टिकल इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड्स फ्रॉम द ग्राउंड विथ सम वेलॉसिटी अँड इट स्ट्राइक्स द ग्राउंड अगेन इन टाईम t इज इक्वल टू 2 सेकंद. आता हे ग्राउंड आहे, हे जी आपण म्हणतो. इथून एक पार्टिकल असं वर फेकलेला आहे आणि तो पार्टिकल खाली आलेला आहे. आता आपल्याला माहीत आहे टाईम ऑफ असेंट जेवढा असतो तेवढाच टाईम ऑफ डिसेंट असतो. टी असेंट आणि टी डिसेंट तर दोन्हीही टाईम सारखेच असतात. म्हणजे बेटा किती आहे, टी असेंट प्लस टी डिसेंट इज इक्वल टू टी आपण घेतलेलं आहे. आता हे टी असेंट आणि टी डिसेंट सारखंच असतं, म्हणजे 2 टाइम्स टी असेंट इज इक्वल टू टी आणि टी असेंट इज इक्वल टू टी डिवाइड बाय 2 इज इक्वल टू, सांगा किती दिले टाईम तुम्हाला, 2 सेकंद. 2 सेकंद भागिले 2 म्हणजे 1. वर जाण्यासाठी त्याला किती वेळ लागलेला आहे, त्या बॉलला वर जाण्यासाठी फक्त आपल्याला किती, 1 सेकंदाचा वेळ लागलेला आहे. हां, आता पुढे वाचा. थ्रोन वर्टिकली अपवर्ड्स फ्रॉम द ग्राउंड विथ सम वेलॉसिटी अँड इट स्ट्राइक्स द ग्राउंड अगेन इन टाईम 2 सेकंद द मॅक्झिमम. आता वरून खाली पडायचं असेल, आता इथून हा पार्टिकल ग्राउंडला येण्यासाठी टी असेंट आणि टी डिसेंट सारखंच असतं. मग बेटा वरून खाली येत असेल तर एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. यस, खाली येत आहे मायनस. आता इनिशियल वेलॉसिटी थ्रोन वर्टिकली अपवर्ड्स आणि वरून खाली पडत असेल
तर काय इनिशियल वेलॉसिटी 0 -1/2 g इंटू टी स्क्वेअर. हे दोन्ही मायनस मायनस प्लस आणि एस इज इक्वल टू हाईट वर्टिकल आपण घेतो एच 1/2 जीची किंमत 10 आणि टाईम आपण काढलेला आहे 1 अँड दॅट इज इक्वल टू 5 मीटर. हाईट जी आपण वर्कआउट केली ती किती आली 5 मीटर इज द हाईट. 5 मीटर जे आलेलं आहे ती काय आली याची हाईट आली बेटा इथं 5 मीटर इज द हाईट. आता त्यानंतर आपल्याला न्यूमरिकल नंबर नेक्स्ट आपण लर्न करतो. इथं काय दिलेलं आहे अ बलून कॅरिंग अ स्टोन. नेक्स्ट न्यूमरिकल आता पुढचा जो न्यूमरिकल असेल त्याकडे लक्ष देऊन वाचत चला म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. अ बलून कॅरिंग अ स्टोन. एक बलून म्हणजे काय फुगा आहे आणि या फुगा अशा टाईपचा ठेवलं आणि याच्यावरती एक स्टोन ठेवलेला आहे. हां त्याच्यावरती काय केलेलं आहे एक स्टोन ठेवलेला आहे. अ बलून कॅरिंग अ स्टोन इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड 5 मीटर पर सेकंद. तर याला अपवर्ड डायरेक्शनला हा बलून मूव होत आहे 5 मीटर पर सेकंद. ॲट सम इन्स्टंट स्टोन इज ड्रॉप्ड फ्रॉम द बलून अँड स्ट्राइक्स द ग्राउंड आफ्टर 10 सेकंद. स्मॉल टी इज इक्वल टू 10 सेकंद वेळ लागलेला आहे. ॲट सम इन्स्टंट स्टोन इज ड्रॉप्ड फ्रॉम द बलून अँड स्ट्राइक्स द ग्राउंड. त्यावेळेस त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 असते अँड इट स्ट्राइक्स द ग्राउंड आफ्टर 10 सेकंद ऑफ इट्स रिलीज. द हाईट फ्रॉम विच स्टोन वॉज ड्रॉप्ड. द हाईट फ्रॉम विच द स्टोन वॉज ड्रॉप्ड. बेटा सांगा बरं आता काय येतं याच्यामध्ये. तुम्हाला या न्यूमरिकलमध्ये काय दिलेलं आहे की असं जर हे हाईट असेल हे इथून असं खाली येऊन पडलेलं आहे आलं का लक्षात. तर त्यासाठी -h इज इक्वल टू यू टी प्लस आणि खाली येत असेल तर हे इथं मायनस बेटा आणि हे इथं मात्र प्लस हा 1/2 g इंटू टी स्क्वेअर. अ बलून कॅरिंग ए स्टोन इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड 5 मीटर पर सेकंड वर्टिकली अपवर्ड ॲट सम इन्स्टंट. सेम इन्स्टंट पाहिजे सम नाही सेम. ॲट सेम इन्स्टंट अ स्टोन इज ड्रॉप्ड फ्रॉम द बलून अँड स्ट्राइक्स द ग्राउंड आफ्टर हाऊ मच 10 सेकंद ऑफ इट्स रिलीज. द हाईट फ्रॉम विच स्टोन वॉज ड्रॉप्ड. म्हणजे आता बेटे याला वरून खाली पडत आहे आलं का लक्षामध्ये. मग जर तुम्ही आता वरून खाली येत असेल तर एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. आता याला काय येतं खाली मायनस आहे इनिशियल वेलॉसिटी 0 आहे आणि याला आपण दोन्ही मायनस मायनस प्लस नेक्स्ट स्टेपला करण्याच्या तिथंच केलं मी. तर एस इज इक्वल टू 0 -1/2 जी 10 इंटू टाईम टी स्क्वेअर. टी स्क्वेअर म्हणजे 100. तर हे किती आलं बेटे हे 50 राईट आलं का 1/2 जी टी स्क्वेअर. तर एस इज इक्वल टू किती आलं 500. आता हे मायनस आणि हे मायनस प्लस 500. अ बलून कॅरिंग अ स्टोन इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. आता ह्या युनिफॉर्म स्पीडमध्ये हे एक झालं ड्रॉप केलेलं आहे. आता वरून खाली पडत आहे म्हणजे -h इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी किती आहे आपली 5 इंटू टाईम किती 10 -1/2 जी टी स्क्वेअर. जी म्हणजे 10 आणि टी स्क्वेअर म्हणजे 100.
अँड दॅट इज इक्वल टू 50 मायनस हे बेटा इथं 5 घेतलं आणि हे 500 मायनस एच इज इक्वल टू 450 मायनस आणि एच इज इक्वल टू 450 मीटर. हे कुठून आलं? हा बलून इथून असा वर जाऊन खाली येऊन पडला. आलं लक्षात? आता जेवढा इथं वर गेलेला आहे तेवढं इथं कॅन्सल झालं, म्हणजे हे काय झालं? डिस्प्लेसमेंट आहे त्याचं. अपवर्ड आणि डाऊनवर्ड ॲटोमॅटिकली फॉर्म्युल्यामध्ये इथं हे कॅन्सल. आणि मग आपल्याला जे रिझल्ट आलेला आहे म्हणजे हा कोणता फॉर्म्युला यूज केला आपण? मायनस एच इज इक्वल टू यू टी मायनस 1/2 जी टी स्क्वेअर. म्हणजे वर जाऊन तो खाली येऊन पडलेला आहे, वर जाऊन तो खाली येऊन पडलेला आहे आणि स्ट्राईक होण्यासाठी जे त्याला टाईम लागलेला आहे तो किती? 10 सेकंद दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला रिझल्ट 450 मीटर. आता तुम्ही म्हणाल यामध्ये कसं आहे? हे वर जाऊन डिस्टन्स कव्हर्ड झालेलं काढलेलं आहे. हे इथून इथपर्यंतचं जे आलेलं आहे हे तुमचं डिस्प्लेसमेंट आहे आणि ॲक्च्युअल पाथ पालवते डिस्टन्स आहे 500 मीटर. पण आपल्याला विचारलं या प्रॉब्लेममध्ये हा रिझल्ट विचारलेला आहे इथं. हे डिस्टन्स विचारलं असतं तर एवढं केलं असतं. जर तिथं मॉडिफाईड केला व्हॉट इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय द पार्टिकल अँड व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट, हे दोन्ही घ्यायचं. म्हणजे तुम्हाला मी दोन्ही सॉल्व करून दाखवलेले आहे. आता त्यानंतर बेटा पुढचा प्रॉब्लेमकडे आपण लर्न करूया, कॉन्सन्ट्रेट करूया. आता हा जो न्यूमरिकल नंबर तुम्हाला जे दिलेला आहे याच्या पुढचा जो न्यूमरिकल आहे तो 82 नंबरचा. 2 balls are projected simultaneously with the same speed from the top of the tower, one vertically upward and the other vertically downward. They reach the ground 9 seconds and 4 seconds respectively. The height of the tower is. आपल्याला काय विचारलं इथं? हाईट ऑफ द टॉवर. 2 balls are projected simultaneously with the same speed. म्हणजे एका बॉलची स्पीड बरोबर दुसऱ्या बॉलची स्पीड बरोबर सेम म्हणलेलं आहे. आलं ना लक्षात? काय म्हणलं मी? फ्रॉम द टॉप ऑफ ए टॉवर. आता हे असा एक टॉवर घेतला, इथून एक बॉल वर्टिकली अपवर्ड्स अँड अदर वर्टिकली डाऊनवर्ड्स. म्हणजे एक असा फेकलेला आहे, वरून थ्रोन केलेला आहे वर्टिकली, आणि दुसरा जो असेल हा असा इथून सोडलेला आहे असा खाली, एक थ्रोन केलेला आहे. पहा ना, 2 balls आर प्रोजेक्टेड सायमल्टेनियसली विथ द सेम स्पीड फ्रॉम द टॉप ऑफ टॉवर, one vertically upwards and the other vertically downwards. They reach the ground in 9 seconds. आता पहिल्या बॉलची टाईम 9 सेकंद आणि दुसऱ्या बॉलचा टाईम 4 सेकंद रिस्पेक्टिवली. द हाईट ऑफ द टॉवर इज. आता हाईट ऑफ द टॉवर इज आपल्याला ती काढायचं आहे. आता पहिलं जे आहे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला भेटलं आहे, मग ती हाईट एच. आता काय भेटा इथं? मायनस एच यू. आता किती आहे? यू इंटू T1 बरोबर आहे, वर जाऊन खाली आलं आहे. मायनस 1/2 जी T1 स्क्वेअर मायनस एच इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी यू आहे, टाईम किती आहे? T1 9 U1 मायनस 1/2 जी इंटू 81. राईट. चला बेटा, तर आता इथं एच इज इक्वल टू मायनस 9 U1 आणि मायनस मायनस प्लस जीची किंमत 10 ठेवलात, 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे 5 इंटू 81. याला इक्वेशन फर्स्ट म्हणतो. आता दुसरा बॉल ड्रॉप केलेला आहे. दुसरा बॉल काय केलेला आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला. मग
डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल -h, राईट, असं, आणि -u यू तर सेमच आहे. T2 किती आहे सांगा बरं मला? 4 आहे. 4u, u1ला आपण यूच घ्या बेटा, आणि -1/2 g इंटू T2 स्क्वेअर, T2 4चा स्क्वेअर 16, इथं कॅन्सल केलं 8, राईट. आणि मग आता हे मायनस कॉमन काढलं तर h बरोबर आहे 4u आणि प्लस 80, इक्वेशन सेकंड. आता ह्या दोन फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनला इक्वेट केलात तुम्ही तर डायरेक्ट यूची किंमत येते 9u प्लस 5 इंटू 81, राईट. इक्वेट कराय दोन्ही, लेफ्ट साईड सारखे आहेत तर राईट साईड सेम असतील. तर इथं बेटा आहे किती आलं रे? 4u प्लस 80, 4u प्लस 80. चला आता काय कराय, हे जे इकडे घेतलं -9u मायनस 4u इज इक्वल टू 80 मायनस 5 इंटू 81, 5 इंटू 81, राईट. हां, हे किती झालं? 9 4 13 -13u इज इक्वल टू, हां, हे किती आलं? 5 आणि 8 आपण 40, हे मायनस आणि इथं प्लस 80. चला, u इज इक्वल टू मायनस मायनस प्लस किती झालं? हे 5, हे 2, कॅरी 1, 3 डिवायडेड बाय 13. 13 दुने 26, बरोबर आहे. 26 आणि 32 म्हणजे किती? 6, 65, 13 5 65. u इज इक्वल टू 25 मीटर पर सेकंद झालं बेटा. हां, आता यूची किंमत माहीत असेल तर कोणत्या एका इक्वेशनमध्ये ठेवून टाका, डायरेक्ट तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल. याच्यामध्ये ठेवू मी, या इक्वेशनमध्ये पहिल्या ठेवा किंवा दुसऱ्या ठेवा, दुसऱ्या ठेवतो. h इज इक्वल टू 4 इंटू u 25 प्लस 80 किती आलं बेटा? 25 चौक 100 अधिक 80 बरोबर 180 मीटर. काय आलं? 180 मीटर. 180 मीटर इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल 82. चला, आता एक थेरॉटिकल प्रॉब्लेम दिलेला आहे आणि तो मागे EIEEE पडलेला प्रॉब्लेम आहे, जशाला तसा. फक्त थोडं पेशन्स ठेवून सॉल्व करा. थेरॉटिकल प्रॉब्लेम वेळ लागतो. अ स्टोन ड्रॉप्ड फ्रॉम बिल्डिंग ऑफ हाईट h अँड इट रिचेस आफ्टर t सेकंड ऑन द अर्थ. ड्रॉप्ड म्हणलेलं आहे म्हणजे एक बिल्डिंग असे घेतलात, इथून ड्रॉप केलेला आहे आणि इथं येण्यासाठीचा टाईम t सेकंद आणि हाईट h. सांगा बेटा, इनिशियल वेलॉसिटी किती आहे? 0 आहे. हां, आपण h इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर काय आलं? 1/2 g इंटू t स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी. इक्वेशन नंबर 1 घेतलं बेटा. इथपर्यंत कंप्लीट केलं. फ्रॉम द सेम बिल्डिंग इफ 2 स्टोन्स आर थ्रोन, वन अपवर्ड्स अँड अदर डाऊनवर्ड्स. आता 2 स्टोन आहेत, ते थ्रोन केलेले आहेत, एक अपवर्ड डायरेक्शन आणि दुसरा डाऊनवर्ड डायरेक्शन. इफ 2 स्टोन्स आर थ्रोन, वन अपवर्ड अँड अनदर डाऊनवर्ड्स विथ द सेम स्पीड. मी तुम्हाला सांगितलं होतं u1 इज इक्वल टू u2 इज इक्वल टू u अँड रिचेस द अर्थ सरफेस आफ्टर टाईम t1 अँड t2. पहिल्या स्टोनसाठी t1 आणि दुसऱ्या स्टोनसाठी t2 टाईम दिले.
रिस्पेक्टिव्हली. देन स्मॉल टी आणि T1 T2 मध्ये रिलेशन विचारलेलं आहे बेटा. हे इक्वेशन फर्स्ट आलं. हां, आता सांगा वर फेकलेला जो असेल त्याला काय येतं, हाईट मायनस एच इज इक्वल टू यू इंटू T1 मायनस 1/2 जी इंटू T1 स्क्वेअर. पहिला वर फेकलेला आहे आणि दुसरा जो स्टोन आहे तो ड्रॉप केलेला आहे, खाली फेकलेला आहे. तर इथं काय येतं, सर्व निगेटिव्ह असल्यामुळे एच इज इक्वल टू यू T2 मायनस 1/2 जी इंटू T2 स्क्वेअर. चला बेटा, आता या दोन इक्वेशनचे ॲडिशन करूया आपण. काय म्हटलं मी, या दोन इक्वेशनचे ॲडिशन जर केलात तुम्ही तर काय येईल तुम्ही सांगा मला. प्लस एच मायनस एच कॅन्सल झालं, आलं का. नाहीतर इक्वेट जरी केलं तरी चालतं. ॲडिशन केलात तर काय येईल सांगा मला इथं. तर इथं प्लस एच, यू कॉमन काढा, T1 प्लस T2 इज इक्वल टू. आता इथून काय येतं, या ठिकाणी जे असेल 1/2 जी, याला कॉमन काढलं मी, T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. हे परत लक्षात आलं का पहा. हा स्टोन जो आहे एक वर फेकलेला आहे, हे येतं वर असल्यामुळे हे पॉझिटिव्ह येतं, हे दोन निगेटिव्ह येतं. आणि तो खाली सोडला असल्यामुळे हे पॉझिटिव्ह, इथं पण पॉझिटिव्हच येतं, इथं पण पॉझिटिव्हच येतं. दोघांची बेरीज केला तर 1/2 जी कॉमन काढलं, मायनस 1/2 जर तुम्ही घेतलात आणि या साईडला इकडे पाठवून दिलात पॉझिटिव्ह, तर काय येतं, तर मायनस 1/2 घेतल्यामुळे T1 स्क्वेअर मायनस T2 स्क्वेअर येतं. हे बेटा T1 स्क्वेअर मायनस T2 स्क्वेअर. हां, आता पुढे काय करूया आपण. U बरोबर आहे 1/2 जी. हां, काय येतं, T1 प्लस T2 इथं आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये T1 मायनस T2, T1 मायनस T2 आणि U इज इक्वल टू 1/2 आणि डिवायडेड बाय T1 प्लस T2 असं घेतो मी, T1 प्लस T2. थोडं लक्ष द्या, हे T1 प्लस T2 कॅन्सल झालं आणि 1/2 T1 मायनस T2 आलं. आता ही जी किंमत आहे यूची किंमत आलेली, यूची किंमत जी आलेली कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ठेवा. तर याच्या या इक्वेशनमध्ये ठेवतो, या इक्वेशनमध्ये एच इज इक्वल टू यूची किंमत 1/2 जी T1 मायनस T2 इंटू T2 प्लस 1/2 जी इंटू T2 स्क्वेअर. चला सॉल्व करा. 1/2 जी T1 T2 मायनस 1/2 जी T2 स्क्वेअर आणि प्लस 1/2 जी T2 स्क्वेअर. हे प्लस आणि मायनस कॅन्सल. एच बरोबर किती आलं, 1/2 जी T1 T2. आता हे इक्वेशन फर्स्ट आहे, हे इक्वेशन सेकंड आहे. तर या लेफ्ट साईड सारखे असतील तर राईट साईड इक्वेट करा बेटा. काय येतं, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड 1/2 जी T स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 जी T1 T2. आता 1/2 जी कॅन्सल झाला तर T स्क्वेअर इज इक्वल टू T1 T2 आणि T बरोबर आहे रूटमध्ये T1 T2. T बरोबर आहे रूटमध्ये काय घेतलं माहीत आहे, T बरोबर आहे रूट ऑफ T1 T2. म्हणजे आपल्याला तिसरा ऑप्शन जे करेक्ट आहे ते आपण इथं सॉल्व केलं. नावाचे एक छोटा टॉपिक टाकलेला आहे, त्याचे 8 व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे इंटिग्रेशन काढणं फार सोपं जातं. अ पार्टिकल इज मूविंग विथ वेलॉसिटी
व्ही बरोबर आहे किती दिलेलं आहे 4t³ प्लस 3t² आणि -1 मीटर पर सेकंद दिलेला आहे बेटा. डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इन टाइम t इज इक्वल टू 1 सेकंड टू t इज इक्वल टू 2 सेकंड विल बी. पहा तुम्हाला माहीत आहे डिस्प्लेसमेंट रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीच्या ऐवजी dx/dt ठेवायचं आणि 4t³ प्लस 3t² -1. आता बेटा हे dx बरोबर आहे 4t³ प्लस 3t² -1 इंटू dt. आता बेटा हेच पहा 4t³ dt प्लस 3t² dt -1 dt हे dx बरोबर आलं. आता याला x काढायचं असेल इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू 4t³. आता इंटिग्रेशन ऑफ 4t³ dt आणि कुठून कुठपर्यंत 1 to 2 लिमिट प्लस 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 t² dt मायनस इंटिग्रेशन ऑफ dt 1 to 2 सेकंद बेटा 1 to 2 सेकंद. आता काही विद्यार्थी अननेसेसरी बरंचसं प्रेशर घेतात की क्रॉप सायन्स आहे हे इंटिग्रेशन कसं. कारण तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ पहा मॅथमॅटिकल मेथड्समध्ये कितीतरी प्रॅक्टिस मी करून घेतलेले आहे. आता बेटा हे 4 ॲज इट इज सांगा इंटिग्रेशन ऑफ t². t³ इंटिग्रेशन काय t⁴ डिवाइड बाय 4 आणि 1 to 2 प्लस 3 हे कॉन्स्टंट. इंटिग्रेशन ऑफ t² 1 न पॉवर वाढतो 2 + 1 3 डिवाइड बाय 3 हे 1 to 2 प्लस आणि इथं दिले मायनस दिलेलं आहे. इंटिग्रेशन ऑफ dt t येतं याचं लिमिट 1 to 2. पाय भेटत आहेत हे 4 इथं कॅन्सल हे 3 याला कॅन्सल. तर आता किती अप्पर लिमिट म्हणजे या टीच्या ठिकाणी 2 ठेवा 2चा 4 पॉवर मायनस टीच्या ठिकाणी लोअर लिमिट 1 4 पॉवर प्लस 2च्या ठिकाणी टीच्या ठिकाणी 2 ठेवा त्याचा क्यूब मायनस टीच्या ठिकाणी 1 ठेवा त्याचा क्यूब आणि मायनस टीच्या ठिकाणी 2 ठेवा मायनस टीच्या ठिकाणी 1 ठेवा. अप्पर लिमिट आता हे मायनस आहे ना मायनस मायनस इथं प्लस होतं हे बाहेर मायनस आहे याला -1 मायनस मायनस प्लस होतं. हां 2चा पॉवर 4 किती आला बेटा x बरोबर सांगा बरं किती 2चा पॉवर 4 म्हणजे 16 मायनस हां लोअर लिमिट 1 ठेवलं 1चा पॉवर 4 म्हणजे 1 प्लस 2चा पॉवर 3 म्हणजे 8 मायनस 1 मायनस 2 प्लस 1. हां सांगा किती आलं 16 मायनस 1 17 18 मायनस 8 मायनस 1 7 मायनस 1 किती आलं 17 मधून किती पावर किती गेले हे 16 मधून 1 8 मधून 1 हे -2 आणि +1 हे -1 म्हणजे 16तून 1 गेलं 17 8 मधून 1 गेलं 7 आणि दॅट इज इक्वल टू सांगा बरं चेक करा कुठं काही चूक तर नाही ना झाली. 2चा पॉवर 16 मायनस 1 8 मायनस 1 इथं बेटा अप्पर लिमिट किती टीचा पॉवर अप्पर लिमिट टीच्या ठिकाणी 2 मायनस लोअर लिमिट म्हणजेच किती आलं हे -1 म्हणजे इथं आता काय करतोय मी बाहेर घेतोय मायनस इथलं आणि 2 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट एकच यायला पाहिजे तसं. हां
तर आता हे 16 - 1 8 - 1 आणि हे किती आलं 2 - 1 म्हणजे 1 - 1 हे -1 बरोबरच आहे इथं काही अडचण नाही. हां 16तून 1 गेल्यानंतर इथं 15 पाहिजे आपण इथं चूक केली. हां तर किती आलं बेटा 15 आणि 7 22मधून 1 गेलं 21 मीटर. तिथंच चूक झालेली नसते तिथंच आपण कॉन्सन्ट्रेशन पेशन्स थोडं जरी लूज झालं तर तिथंच गोल गोल फिरतो आपण. हा बेटा न्यूमरिकल 84 नंबरचा हे अशा टाईपचे काही इंटिग्रेशनचे वगैरे न्यूमरिकल्स विचारू शकतात. द ॲक्सलरेशन ए 85मध्ये द ॲक्सलरेशन ए इन मीटर पर सेकंड स्क्वेअर ऑफ ए पार्टिकल इज गिवन बाय ए बरोबर आहे 3t² + 2t + 2 where t is time. If the particle starts with a velocity u, initial velocity याची u 2 meter per second at time t is equal to 0, then the velocity at the end of 2 second, small t ची किंमत 2 सेकंदला वेलॉसिटी फायनल v बरोबर काढायचं आहे. फार सिंपल प्रॉब्लेम आहे बरं का मॅथमॅटिकल. बेसिक फॉर्म्युला आपल्याला घेतला आहे इथं dv/dt इज इक्वल टू 3t² + 2t + 2. आपल्याला काय विचारलं व्हेलॉसिटी विचारलं बेटा dv इज इक्वल टू 3t² + 2t + 2 × dt राईट. आता dv बरोबर आहे 3 इंटिग्रेशन दोन्हीकडे घ्या आता इंटिग्रेशन t² dt आणि 0 to 2 म्हणलेलं आहे प्लस 2 × इंटिग्रेशन t dt 0 to 2 आणि प्लस 2 × इंटिग्रेशन dt 0 to 2. पाहता इंटिग्रेशन ऑफ dv म्हणजे v. आता हे जे दिले तुम्हाला चेंज इन व्हेलॉसिटी असते तर ती व्हेलॉसिटी जी असेल इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे v - u इज इक्वल टू dv ची किंमत. हां आता सांगा इथं 3 × इंटिग्रेशन t² टीचा पॉवर 3 / 3 आणि याचं लिमिट जे येतं बेटा 0 to 2 प्लस 2 × इंटिग्रेशन ऑफ t² / 2 लिमिट 0 to 2 प्लस 2 इंटिग्रेशन ऑफ dt t येतं लिमिट 0 to 2. हे लक्षात ठेवायचं आहे. डेरिव्हेटिव्ह अँटी इंटिग्रेशनमध्ये काय हा फॉर्म्युला वापरला मी इंटिग्रेशनचा सांगितलं तरी लक्षात ठेवा. इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx असेल तर x⁻n + 1 / n + 1 हा फॉर्म्युला आहे. इथं पहा t² टीचा 2 + 1 3 / 3 हे 3 कॅन्सल 2 कॅन्सल लिहा. अप्पर लिमिट टीच्या ठिकाणी काय ठेवायचं 2चा पॉवर 3 8 मायनस लोअर लिमिट 0 असल्यामुळे 0च होतं प्लस 2चा पॉवर 2चा पॉवर 2 म्हणजे 4 मायनस लोअर लिमिट 0 असल्यामुळे 0च प्लस 2 × टीचा पॉवर 2 × 2 अँड दॅट इज इक्वल टू किती आलं 8 × 4 12 × 4 16. हे v - u v इज इक्वल टू u + 16 इज इक्वल टू u 2 दिलेला आहे प्लस 16 इज इक्वल टू 18 मीटर पर सेकंड. 18 मीटर पर सेकंड इज द फायनल वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ॲट द एंड ऑफ 2 सेकंड. ॲट द एंड ऑफ 2 सेकंड. पहा बेटा परत व्हिडिओ पाठीमागे घ्या काय अडचण आली तर परत ते सॉल्व करत जा. आता पुढचा प्रॉब्लेम तशाच टाईपमध्ये 1-2 प्रॉब्लेम घेतलेले आहेत मी म्हणजे सहज आणि हे एक्झामला विचारलेले आहेत. तुम्ही पाठीमागचे पेपर जर पाहिलात तर अशा टाईपचे न्यूमरिकल्स तुम्हाला विचारलेले आहेत. अ पार्टिकल इनिशियली ॲट रेस्ट म्हणजेच u इज इक्वल टू 0. अ पार्टिकल इज इनिशियली ॲट रेस्ट म्हणलेलं आहे म्हणजे u इज इक्वल टू 0. स्टार्ट्स मूव्हिंग इन ए स्ट्रेट लाईन विथ ॲक्सलरेशन a बरोबर आहे 6t + 4
द डिस्टन्स कव्हर्ड इन टाईम टी इज इक्वल टू 3 सेकंद. पाय बेटा थोडं 2 स्टेपचा प्रॉब्लेम. ॲक्सलरेशन इज इक्वल टू 6t + 4. तर dv बाय dt इज इक्वल टू 6t + 4 आणि dv इज इक्वल टू 6t + 4 इंटू dt. आता याचं इंटिग्रेशन घ्या. dv इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 6t dt प्लस 4 इंटिग्रेशन ऑफ dt. राईट. आता पाय भेटेल v इज इक्वल टू 6t² + 4t + 4t. आता याला इथं येईल 3 म्हणजे v बरोबर आहे 3t² + 4t. आता परत व्हेलॉसिटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम t² + 4t. आता dx इज इक्वल टू 3t² + 4t आणि हे dt. आता इंटिग्रेशन दोन्हीकडे घ्या. इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ t² dt प्लस 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ t dt. चला बेटा x इज इक्वल टू आता किती तुम्हाला विचारले ॲट द एंड द डिस्टन्स कव्हर्ड बाय इट इन 3 सेकंदामध्ये. तर इथं 3 इंटू t⁻³ / 3 आणि 0 to 3 सेकंद प्लस 4 इंटू t² / 2 0 to 3 सेकंद. हे 3 कॅन्सल. इथं 2 आलं. अप्पर लिमिट किती आहे टीच्या ठिकाणी 3चा क्यूब 27 मायनस लोअर 0 आणि प्लस 2 इंटू 9 अँड दॅट इज इक्वल टू 27 + 18. 27 + 18 हां किती आलं बेटा 7 आणि 8 15ला 5 चा 1 45 मीटर. किती आलं हे 45 मीटर. रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल इज 45 मीटर. तर ठीक आहे आपण इथं थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू.